जैसी ऐसा बुद्धीचा उपरमो तया नाम मनिपे शमो तो गुणगा उपकर्मो जया कर्माचा आणि बाहेंद्रियाच्या धिंडे पिटोनी विधीचे नि दंडे निधीचे अधर्माकडे काहीचे जाओ तो पैगा क्षमा विरजा दमुगुण जेत तुझा आणि स्वधर्माचे अवजा जिने जे का सत्वीच्या राती न विसंबिजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप आणि शौचे निष्पाप द्विदजेथ मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाई जे आले साजिरे जे का तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जये चौथा आणि पृथ्वीच्या परिसर्वता सर्व जे सहाने ते गा क्षमा पांडवा गुण जेत पाचवा स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा आणि वाकडेनी ओगेशी गंगा वाहे उजूची जैसी कापृष्टी वळ लावशी गोडी जैसी तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बनवा ते अर्जोगा सव्वा जेतीचा गुण आणि प्राणी प्रयत्न माळी अखंड जचे झाडामुळी परित्यागवेची फळी जाणे जेबी तैसे शास्त्राचारे तेने ईश्वरू एकू पावने हे पुढे जे का जाणणे ते ज्ञान ते गा कर्मी जिये सातवा गुण होय आणि विज्ञाने पाये एव रूप तरी सत्वशुद्धीच्या वेळे शास्त्र का ध्यान बळे ईश्वर तत्वीचे मिळे निष्ठंक बुद्धी हे विज्ञान बरवे गुणरत्न जेते आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण पै राजमुद्रा आठिलिया प्रजा भजे बलतया देवी शस्त्रे स्वीकारिल्या मार्ग मात्रा ते आदरे जे का मानने ते आस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेने कर्म ते साच तो नवगुण रत्नाकारू या नवरत्नाचा हरू न पीडित जेले दिन करू प्रकाशू जैसा नाना चाफा चौपडी पूजिला चंद्र चंद्रिका हल देवी नवगुण तिकलग लेणे ब्राह्मणांचे अव्यंग काहीच नसंडी अंग ब्राह्मणाचे आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगवायक प्रज्ञेच्या बरोबरी शौर्यं तेज दुर्तिराक्षम युद्धेचा पेपलायन दानम ईश्वर भावश्च शास्त्रम कर्म स्वभावज तरी दानो हा तेजे नापेक्षे जेवी विरजे का सिंह न पाहिजे जावळिया ऐसा स्वभावी जो जीवित ईश्वरगाची श्रेष्ठ पहिला गुण आणि सूर्याचे प्रतापे वैरी नक्षत्र हरपे नातो हरिंद्र चंद्र जगाया विस्मयो देणे आपला तरी न शोभने काही सेनेही ते प्रागल्भ रूप तेजा जे कर्मी गुण तुझा आणि धीरतो तिचा जेतीचा गुण वर पडल्या आकाश बुद्धीचे डोळे मानस राखिना ते परीस धैर्य धीते आणि पाणी होका बनते तुके तरी ते जिनोनी पद्म फाके काकाशेंचे अजिके आवडे तया ते देवी विविध अवस्था पातल्या जिनोनी पार्था प्रज्ञा पळत्या वेद देणे ते दक्ष तोगा चोख जेत चौथा गुण देख आणि झुंजा लौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडी सदा सन्मुख सूर्याकडे देवी समोर शत्रु पुढे होणे जे का माहेवनी प्रयत्नेशी सुखविजे सेजे जैसी रिपू पाठीने दिजे तैसी समरांगणी हा क्षत्रियाची आचारी पाचवा गुणेंद्र अवधारी चौपुरुषार्था श्री भक्ती जैसी आणि झालेली फुले फळे शाखिया जैसी मोकळे उदार परिमळे पद्मा करो नाना आवडीचे नि मापे चांदीने भक्तीने घेपे पुढीलाचे नि संकल्पे तैसे जे देणे ते उमपगा दान जे तसावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का पोषोनी अवयव आफुले देवी पालने लोभविले जगजे भोगणे तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठाव
तो गुन्हा माझी राहू सातवा जेतो ऐसे जे सौर्यादिकी ही सात गुण विषेकी अलंकृत सप्तरुकी आकाश जैसे तैसे सप्तगुणे विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे नाना क्षत्रिय नवे नरू तो सत्व सोन्याचा मेरू म्हणून गुण स्वर्गाधारू स्थापाय नातरी गुण परिवाहनी बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी बघितलीस तू का गुणाचे सातही ओगे हे क्रिया ते गंगा जगी तया मौदतीचे अंगी विलसे जैसी परी हे भो असो देख स्वराजी गुणात्मक कर्मगा निमित्त क्षत्रियासी आता विशेषी जाती उचित ते महामती ते एकेका निवृत्ती क्रिया सांगो शमोह दमः तपस्सौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम त्या ठिकाणी असणार तीन गुण आणि तीन गुणाच्या प्रभावाने त्या ठिकाणी स्वभाव आणि स्वभावाच्या प्रभावाने कर्म आणि कर्मानुसार वर्ण अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चार वर्ण सांगितलेले आहेत. तर ते चार वर्ण कुठून निर्माण झालेले आहेत तर ते तीन गुणातून निर्माण झाले. कुठून निर्माण झालेले तर तीन गुणातून. आणि ते चार वर्ण म्हणजे कोणते तर त्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर चार वर्ण कशा पद्धतीने निर्माण झाले तर सत्वगुण आहे अधिक तर त्या ठिकाणी तो ब्राह्मणामध्ये सत्वगुण अधिक रजो आणि तम त्या ठिकाणी असणारा कमी प्रमाणामध्ये. नंतर त्या ठिकाणी क्षत्रियमध्ये रजोगुणच परंतु तो सत्वगुण अधिक मिश्रित रजोगुण क्षत्रिय आणि वैश्य. आणि त्या ठिकाणी शूद्रामध्ये तर वैश्यामध्ये त्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण रजोगुण पण तमोगुण मिश्रित जर त्या ठिकाणी असेल तर तो काय होतो मग शूद्र त्या ठिकाणी होतो. तर अशा पद्धतीनं पहिला जो काही वर्ण आहे तो म्हणजे कोण ब्राह्मण. तर ब्राह्मण वर्णाचे त्या ठिकाणी कोणते कर्म आहेत स्वभावजेन कर्म. कोणते कर्म स्वभावाचे त्यांना त्या ठिकाणी विधीच्या वाटेला आलेलं स्वभावजेन कर्म. तर कोणता आहे त्या ठिकाणी शमोहो दमः तप शौचम शांतिम आर्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. तर त्या ठिकाणी शम दम तप शौच शांती आर्जवम त्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञान आस्तिक्यपणा हे काय आहे ब्राह्मणांचे स्वभावाचे त्या ठिकाणी काय आहे ते कर्म आहे. तर शम म्हणजे काय तर आंतरनिग्रहाचा आंतरिंद्रियांचा काय निग्रह त्याला काय म्हणतात शम. दम म्हणजे काय तर बाहेर इंद्रियांचा निग्रह त्याला काय म्हणतात दम. तप म्हणजे काय तर परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर असणं याला काय म्हणतात मग तप. शौच म्हणजे काय मन शुद्ध आणि शरीरही शुद्ध या ठिकाणी काय म्हणतात मग शौच. शांती म्हणजे काय तर त्या ठिकाणी मनाची त्या ठिकाणी वृत्ती स्थिर ठेवणं आहे का नाही. किंवा त्या ठिकाणी शांती म्हणजे अक्रोधत्वपणा याला काय म्हणतात मग शांती. क्रोध येऊन द्यायचाच नाही. हा आर्जव म्हणजे सरळपणा. आर्जवन म्हणजे काय सरळपणा. ज्ञानम म्हणजे त्या ठिकाणी उपनिषदादी अध्यात्म ज्ञान याला काय म्हणतात मग ज्ञान. अध्यात्म ज्ञानाला ज्ञान म्हणतात. उपनिषदाचं वगैरे ज्ञान वेदाचं ज्ञान अध्यात्माचं ज्ञान. पुन्हा विज्ञानम तर त्या ठिकाणी ज्ञानाबरोबर विज्ञानही कळालं पाहिजे. विज्ञान म्हणजे काय भौतिक ज्ञान. भौतिक त्या ठिकाणी ज्ञान याला काय म्हणतात मग विज्ञान. आस्तिक्यम म्हणजे त्या ठिकाणी श्रद्धा श्रद्धावान असला पाहिजे ईश्वराचं अस्तित्व मान्य असलेला. हा त्यालाच मग आस्तिक्य म्हटलं. ब्रह्म कर्म स्वभावजम
हे काय झालं मग ब्राह्मणाचं त्या ठिकाणी स्वभावाने आलेलं त्या ब्राह्मणांचं काय आहे ते कर्म आहे. तर आपल्या कालवाव्या झालेल्या आता शमची वबी कोणती तरी सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. तर त्या ठिकाणी ही बुद्धी सर्व इंद्रियाची वृत्ती घेऊन त्या ठिकाणी आत्म्याला मिळते. म्हणजे सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी अंतर्मन करून ती आत्म्याकडे सगळ्या इंद्रियांना घेऊन जाते. अंतर्मुख सर्व इंद्रियांना करते. त्याचं नाव काय आहे मग शम आहे का नाही. प्रिया एकांती जैसी ती प्रिया जैसी एकांतामध्ये त्या ठिकाणी प्रियकराकडे त्या ठिकाणी जात असते. त्या पद्धतीनं एकांतामध्ये जाण्याचा सांगण्याचा हेतू असा की ती जी बुद्धी आहे ती अत्यंत अत्यंत नाजूकपणाने चाणक्षपणाने आणि अत्यंत कुणालाही म्हणजे इंद्रियांना माहिती न होता ती त्या सगळ्या इंद्रियांची वृत्ती ती बुद्धी काय करत असते खेचून घेते आणि कुठं नेते आत्म्याकडे त्या ठिकाणी नेत असते एकांतपणाने. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम मनिपे शमू तो गुणगा उपकर्मू जया कर्माचा. अशा पद्धतीचा जो बुद्धीचा उपरम आहे म्हणजे तिचा स्वभाव आहे बुद्धीचं काम आहे अशा पद्धतीचं जे बुद्धीचं काम आहे त्याला काय म्हणतात मग शम अशा पद्धतीनं म्हणतात. तो गुणगा उपकर्मू जया कर्माचा अशा पद्धतीनं असणारा तो गुण त्याला शम अशा पद्धतीनं काय केलेलं आहे म्हटलेलं आहे. आणि दुसरा दम बाह्य इंद्रियांचे धेंडे. धेंडे म्हणजे काय टोळक समुदाय पिटोनी विधीचेनी दंडे निधीचे आधारकामाकडे काहीची जावो. विधीच्या दंडकाने बाह्य इंद्रियांचा त्या ठिकाणी असणारा जे काही समुदाय आहे यांना त्या ठिकाणी पिटून त्यांना पिटून म्हणजे हाणून मारून त्यांना शास्त्राकडे जे प्रवृत्त करतात त्याला काय म्हणतात मग दम. किंवा अधर्माकडे जे जाऊ देत नाही कुणाला त्या इंद्रियांना त्याला काय म्हटलं जातं मग दम. तो पैगा क्षमा विरजा दमू गुण जे दुजा. पहिला गुण कोणता आहे शम. दुसरा गुण कोणता आहे दम. आणि स्वधर्माची अवजा जिने जे का आणि स्वधर्मासाठी जो त्या ठिकाणी असणारा जगतो किंवा स्वधर्माच्या पद्धतीनं जो जीवन जगतो. पहिला गुण शम दुसरा दम आणि तिसरा काय तर त्या ठिकाणी स्वधर्माच्या पद्धतीनं जीवन जगणारा. आता तप म्हणजे काय सटवीच्या राती नवी संबीजे जेवी वाती तेवी ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. जसं पाचवीच्या दिवशी दिवा बंद करू द्यायचा नाही अशा पद्धतीनं तेवत राहणं डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी असणारे त्या दिव्याचे काय करणं रक्षण करणं. तसं ईश्वराच्या भक्तीसाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी अत्यंत चाणक्षाने तितिक्षाने त्या ठिकाणी माणूस नेहमी तत्पर असणं याला काय म्हणतात मग तप म्हणतात. त्याला काय म्हणतात तप. रोज तेवढं नामचिंतन झालंच पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. हरिपाठ झाला पाहिजे. हे तर तप आहेच आहे. पण जसं त्या ठिकाणी त्या रात्रीला दिवा विझू द्यायचा नाही दिवा तेवत ठेवणं तसं आपली बुद्धी ईश्वरासाठी प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी असणारी ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा ईश्वराचंच त्या ठिकाणी ध्यान करणारी असली त्याला काय म्हणतात मग तप. आपण त्या ठिकाणी वारीमध्ये चाललो तर दिवसभर काय तर वारीमध्ये नामचिंतन आणि देवाचंच काय असतं ध्यान असतं. त्याला काय म्हटलेलं आहे मग तप म्हटलेलं. म्हणजे नेहमी ईश्वराचं त्या ठिकाणी मनामध्ये चिंतन असणं त्याला तप अशा पद्धतीनं म्हणतात. आहे का नाही. म्हणून हरी बोला देता
हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करता हरी बोला. हा हे काय झालेलं आहे मग तप आहे. तो तया नाम तप ते तिजिया गुणाचे रूप आणि शौचै निष्पाप द्विध जेथ त्याला तप म्हणतात. तो तिसरा गुण आहे कुणाचा कोणत्या वर्णाचा ब्रह्मकर्म ब्राह्मणांचा. ब्राह्मणाचा आणि शौचै निष्पाप द्विध जैसा आणि चौथा गुण कोणता आहे मग शौच. कोणता गुण आहे त्या ठिकाणी शौच. शौच म्हणजे सुचिरभूतपणा शुद्धी. मग कोणती शुद्धी मनाची शुद्धी आणि वाणीची शुद्धी हा वाणी शुद्धी मन शुद्ध आणि बाह्य सगळं इंद्रियांचे काय शुद्धी आहे की नाही. द्विध द्विध जेत म्हणजे दोन प्रकारची शुद्धी आंतर आणि बाह्य. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाई जे आले साजेरी जे का मन भाव शुद्धीनं भरलेलं आणि अंगाची क्रिया पुन्हा अलंकारलेली म्हणजे अंग त्या ठिकाणी असणारी सुचिरभूतपणा सुचिरभूतपणा बाहेर पण काय असणं त्या ठिकाणी सुचिरभूत हा म्हणजे सत्कर्म आचरणाने बाहेरची शुद्धी आणि सत्कर्म आचरणानेच त्या ठिकाणी अंतर मनाची काय शुद्धी. शुद्धी. सत्कर्म आचरणाने मनाची काय होत असते शुद्धी होती. शुद्धी त्या ठिकाणी होत असते. छंद या नामाचा सदा सुचिरभूत वाचा हा छंद या नामाचा सदा सुचिरभूत वाचा चिरभूत वाच्या बरोबर आहे. ऐसे सबाई जे आले साजिरे जे का असे आत आणि बाहेर जे त्या ठिकाणी जगतात त्याचं नाव काय आहे मग सुची. जे आले म्हणजे त्या ठिकाणी जगणे. जे आली म्हणजे काय जगणे. तया नाम शौच पार्था तो गुण चौथा. आता पृथ्वीच्या परिसर्वता सर्व जे सहाने आता त्या ठिकाणी नंतर कोणता गुण आहे शांती. तर ती शांती म्हणजे काय ते का क्षमा पांडवा गुण जे ते पाचवा. तर शांती म्हणजे काय तर एका ओवीच्या अर्ध्या या भागामध्ये सांगितलं पृथ्वीच्या परिसर्वता सर्व जे सहानी म्हणजे पृथ्वी सारखं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सहन करणं त्याचं नाव काय आहे मग शांती क्षमा. शांती शांती क्षमा. कशा पद्धतीनं तर पृथ्वी सगळ्या भूतांना धारण करते पण सगळ्यांचं ती काय करते सहन करते. कोणी त्या पृथ्वीवरती त्या ठिकाणी तिला नांगरतं डोंगरतं कोणी फाडतं फोडतं त्याच्यावर आपण लात मारतो चालतो पुन्हा मलमूत्र विसर्जन करतो. परंतु ही पृथ्वी कधीही तक्रार करत नाही. त्या पद्धतीनं किती जरी त्या ठिकाणी आघात झाले अपराध झाले तरी देखील सगळ्या संकटाला अपराधाला त्या ठिकाणी असणारी धैर्य ठेवतो. शांती म्हणजे क्षमा करतो धैर्य ठेवतो आपली मन विचलित होऊन देत नाही. त्याचं नाव काय मग शांती. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख हा शांती परते नाही सुख येरा अवघेची म्हणून दुःख. शांती हा म्हणून शांती धरा उतराल भवतीरा हा म्हणून शांती धरा आणि उतराल भवतीरा उत्तराल भव तिरा तिरा. बरोबर. म्हणून त्या ठिकाणी असणारा हा पाचवा गुण आहे शांती म्हणजे क्षमा. ते गा क्षमा पांडवा गुण जेत पाचवा स्वरा माझे सुवा पंचमू जायसा. तर आता हा शांती गुण क्षमा गुण अत्यंत महत्वाचा आहे. जसं 7 स्वरामध्ये पंचम स्वर महत्वाचा आहे तसा हा ब्राह्मणांच्या 9 गुणामधला शांती हा गुण काय आहे अत्यंत महत्वाचा आहे. आणि वाकडेनी ओगेशी गंगा वाहे उजूची जैसी का पुष्टी वळाली उशी गोडी जैसी. शांती गुण कळाला आपल्याला. आता आर्जव म्हणजे सरळपणा का वाकडेनी ओघेशी गंगा वाही उजूची जैसी. गंगेचा ओघ वळण घेऊनच असतो
परंतु तरी तिचं वाहन समुद्राकडेच असतं. जरी गंगेला किती वळण असले तरी ती जाते पुढं गंगेकडेच जाते, समुद्राकडे जाते. समुद्राकडे. हा. आणि वाकडेनी ओघेशी, तिचा ओघ वाकडा तिकडा आहे पण वाहन मात्र सरळ आहे. नाही का नाही? वाहन सरळ म्हणजे तिचं ध्येय एकच ठरलेलं आहे, ते म्हणजे काय? समुद्राला मिळणे. समुद्राला मिळणं. तसं आर्जव, आर्जव म्हणजे त्या ठिकाणी सरळपणा. नाही का? म्हणजे कोणी कसंही जरी त्या ठिकाणी वागलं राहिलं तरी आपलं मन सरळ सरळच असणे. नाही. वाकडी ओघेशी म्हणजे कशी परिस्थिती हो, वाकडी तिकडे कशी परिस्थिती, पण मन मात्र काय असणं? का पुष्टी उळाली उशी गोडी जैसी. किंवा एखादा ऊस वाकडा झाला काय, तिकडा झाला काय, उलटा पडला काय, वाकड्या ऊसामध्ये रस गोडच असतो. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. हम्म. वाकडा जरी ऊस असला तरी रस कसा असतो? गोड असतो. तसं आर्जवन म्हणजे सरळपणा. आर्जव म्हणजे काय? सरळपणा. परिस्थिती कशा पद्धतीनं जरी असली तरी अंतःकरणाचं काय असणं? सरळपणा त्या ठिकाणी असणं. तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा, ते आर्जव गा संवाद येते झालं. तसं जीवाला कितीही विषमपणा निर्माण झाला तरी देखील उजुकारू बरवा म्हणजे सरळपणा असणे, त्याला आर्जव म्हणतात. तुकोबारायांच्या जीवनामध्ये किती वाकडे तिकडेपणा आला त्या ठिकाणी, आहे का नाही? सगळं दुष्काळ झाला, नंतर त्या ठिकाणी घराची वाताहात झाली, एक स्त्री अन्न करता मेली, जिजाबाई कर्कश स्वभावाची बनली. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी कोपला पाटील गावीचे हे लोक, हे उजू आणि वाकडेपणा आहे. आणि वाकडीनी ओघेशी, ओघ वाकडा आहे. जशी गंगेला अनेक ओघ घेतलं जातात परंतु गंगेचं पाणी सरळ, तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक वाकडीनी ओघेशी, वाकडा तिकडा ओघ आहे सगळा, परंतु अंतःकरण मात्र काय आहे? सरळ आहे. एवढा वाकडे तिकडेपणा झाला पण महाराजांचं अंतःकरण मात्र वाकडं तिकडं झालं. अंतःकरण कसं राहिलं? गावच्या पाटलाविषयी अंतःकरण सरळ, परिस्थितीविषयी अंतःकरण सरळच, मान अपमानाविषयी अंतःकरण कसं झालं? सरळ झालं. म्हणून गंगेचं काय दिलेलं आहे दृष्टांत दिला, वाकडी निवड. म्हणून गंगा वाकडी असो नाहीतर तिकडी असो पण ओघ सरळ आहे. ऊस वाकडा जरी असला तर गोडी मात्र त्याच्यामध्ये गोडी. तसं आर्जवन म्हणजे त्या ठिकाणी, आर्जवन म्हणजे कशी परिस्थिती प्राप्त होऊ पण सरळपणा असणे, याला काय म्हणतात मग? आर्जवन. तसं विषमाई जीवा लागी उजू कारू बरवा, त्या ठिकाणी विषमपणा निर्माण होतो जीवनामध्ये, तरी पण त्याच्यामधला त्या ठिकाणी विषमपणामध्ये कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या अंतःकरणामध्ये बदल न होणं म्हणजे आहे का नाही? विषम म्हणजे विषम परिस्थिती प्राप्त होती ना कधी. तुकोबारायांना पाहिजे होते एक लोक, मिळाले दुसरेच लोक, आहे का नाही? विषमपणा म्हणजे विरुद्ध, विषमपणा होणं म्हणजे विरुद्ध. हा, पत्नी परमार्थाला पोषक नसणं, मुलगा परमार्थाला पोषक नसणं, गाव परमार्थाला पोषक नसणं, याला काय म्हणतात मग? विषम. शरीराने साथ न देणं, याला काय म्हणतात? विषमपणा. आहे ना? सगळ्या गोष्टी विषम परंतु विषमामध्ये नाही अंतःकरण सरळ, याला काय म्हणतात मग? आर्जवपणा. तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा, विषमपणा निर्माण होऊ नये त्या ठिकाणी सरळपणा सुटत नाही. उजुकारू म्हणजे काय? सरळपणा. उजुकारू बरवा,
म्हणजे विषमपणा प्राप्त होऊनही त्या ठिकाणी सरळपणा न सुटणं, ते आर्जव संवाद जेतीचा गुण, त्याला काय म्हणतात मग? आर्जव. आणि पाणी प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी, परी ते अवघेची फळी जाणे जेवी. जसं माळी म्हणजे तो पाणी घालणारा, प्रयत्नाने त्या ठिकाणी झाडाला तो काय करतो? पाणी घालतो. परंतु परी ते आगवेची फळी जाणे जेवी. परंतु प्रयत्नाने पाणी घालून नंतरही ते सगळं सार्थक कधी होतं? तर फळामध्ये होत असत. कधी होतं? फळामध्ये होत असत. एरवी त्याचं पाणी घालणं हे सगळं श्रम आहेत. आणि पाणी प्रयत्ने माळी, प्रयत्ने घालतो अखंड जसे झाडावर, अखंड त्या झाडाच्या मुळीला ते पाणी काय करीत असतो? तो घालीत राहतो. परंतु ते अवघेची फळ कुठं येत असतं? झाडाला पाणी घातल्यानंतर फळ कुठे येतं? ते फळामध्ये येतं. काय होतं ते? तैसे, है का नाही? तैसे शास्त्रासर तेने ईश्वर एको पावणे, हे पुढे जे का जाणणे ते ते तज्ञान. ज्ञानाचं सांगायला लागेल. ज्ञान हा कितवा गुण आहे? सातवा. ज्ञान प्राप्त करत असताना अखंड त्या ठिकाणी काय आहे? त्रास आहे, दुःख आहे. परंतु ईश्वर प्राप्ती हे त्याचं काय आहे मग? फळ आहे. ईश्वर प्राप्ती हे त्याचं काय आहे मग? तैसे शास्त्राचार्यतेने ईश्वर एकू पावणे. कैसे? आणि पाणी प्रयत्न माळी अखंड जचे झाडामुळी, तो जे काही माळी असतो तो अत्यंत प्रयत्नाने पाणी झाडाला घालतो. श्रम होतात त्याला, त्याच्यामध्ये तो खपतो त्या मुळामध्ये पाणी घालत असताना. परंतु त्याचं फळ कुठे भेटतं मग? फळ आल्यानंतर. हा. तैसे शास्त्राचार्यतेने, तसं शास्त्राच्या पद्धतीनं आचरण करताना त्रास होतो. परंतु ईश्वरची एक पावणे, त्याचं फळ मात्र काय आहे? ईश्वर प्राप्त होणे. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख तो कैसा संत चरण पाव. हा, हे पुढे जे का जाणणे ते ते ज्ञान. हे व्यवस्थित पुढे म्हणजे स्पष्टपणाने जे जाणणं त्याला काय म्हणतात? ज्ञान. काय जाणणं? झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर फळात प्राप्ती आहे. तसं शास्त्राच्या पद्धतीनं आचरण केल्यानंतर ईश्वराची प्राप्ती, हे जाणणं याला काय म्हणतात मग? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? अध्यात्मज्ञान. ज्ञान म्हणजे काय? इथं कोणतं ज्ञान घेतलेलं आहे? अध्यात्मज्ञान. शास्त्राच्या पद्धतीनं आचरण करणं आणि ईश्वराला प्राप्त करून याला काय म्हणतात मग? ज्ञान. जसं झाडाच्या मुळाला पाणी घालताना ज्ञान असलं पाहिजे माणसाला. कशामुळं घालतो? फळामुळं घालतो. तसं शास्त्रा पद्धतीनं आचरण करायचे कशामुळं? ईश्वर प्राप्तीसाठी. ईश्वर प्राप्तीसाठी जे घेतलेलं असतं त्याचं नाव काय आहे मग? ज्ञान. हे पुढे जे का जाणणे ते येतं ज्ञान. ते गा कर्मी जी सातवा गुण होय, आणि विज्ञान हे पाही रूप. आणि अशा पद्धतीनं विज्ञान असणारा त्या ठिकाणी काय आहे? तर हो सातवा गुण आहे. आठवा. हा, आठवा विज्ञान. सातवा ज्ञान. आठवा विज्ञान. आठवा विज्ञान. सातवा ज्ञान. आता विज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे कळालं ना. आणि विज्ञान हे पहा हे रूप.
तरी सत्वशुद्धीच्या वेळी शास्त्र जे का ध्यान बळे ईश्वर तत्वीचे मिळे निष्ठंक बुद्धी. तर ईश्वर तत्वाच्या टायमाला निष्ठंक बुद्धी होणं त्याला काय म्हणतात मग इथं विज्ञान म्हणतात. मग निश्चयात्मक बुद्धी होणं. निश्चयात्मक बुद्धी होणं ही सत्वशुद्धी आहे बरं का. आणि विज्ञान म्हणजे ते का कर्मी जी 7वा गुण वय आणि विज्ञान हे पाहे एव रूप. तर विज्ञान त्या ठिकाणी काय आहे तर विज्ञान म्हणजे भौतिकतेने भौतिकतेने चांगल्या पद्धतीनं वागणं म्हणजे धर्माला धरून वागणं त्याला काय म्हणायचं मग विज्ञान. तरी सत्वशुद्धीच्या वेळी शास्त्र का ध्यान बळे ईश्वर तत्वीचे मिळे निष्ठंक बुद्धी. आता दुसरं सत्वशुद्धी म्हणजे आस्तिक्यपणा. आस्तिक्यपणा म्हणजे काय तर भाव असणं परमात्म्यावर काय असणं भाव. तर तो परमात्म्यावर भाव असणं हा काय आहे आस्तिक्यपणा आहे. आणि आस्तिक्य जाणावे 9वा गुण. आस्तिक्य कितवा गुण आहे मग 9वा. हे 9 गुण कोणाचे येतं ब्रह्मकर्म. पै राजमुद्रा अखिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारल्या मार्ग मात्रा ते. आता शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण काय केलं पाहिजे गेलं पाहिजे. कशा पद्धतीनं शास्त्र म्हणेल त्या पद्धतीनं वागायचं. का बरं कारण राजा म्हणेन तो पैसा असतो. राजा म्हणेन त्या गोष्टीला काय असतं प्रमाण असतं. आता नरेंद्र मोदीनं 500ची पहिली नोट खोट्यात काढली आणि 2000ची काढली तर त्या 500च्या नोटाला काही महत्व राहिलं का नाही. आहे का नाही. पैसा मी मुद्रांकित आहे का नाही. पाये पा ध्वजाचे राया जतन करिता पैसा मी मुद्रांकित. मुद्राचा अंकित हे महत्वाचं आहे. राजाची मुद्रा कशावर पडली ती चामा राजमुद्रा जेत असती ती चामा जया जोडती सकळ वस्तू. राजमुद्रा ज्याच्यावर पडली त्याच्यासाठी तो पैसा ठरतो आणि त्याच्यावर सगळं जगत आपल्याला विकत घेता येतं. कशामुळं मग ज्ञानोबा म्हणले ती राजमुद्रा एखाद्या कातड्यावर जरी मारली तरी पण ते काय होतं मग प्राप्त होतं. नाही का चाम म्हणजे काय कातड. ते चामासाठी जया जोडती सकळ ही वस्तू. पै राजमुद्रेचे अक्षरे राजमुद्रेचे अक्षर ती चामा जय पडती ती चामासाठी जोडती सकळ वस्तू. राजमुद्रेचं अक्षर एखाद्या चामड्या म्हणजे चामड्यावरती जरी त्या ठिकाणी राजमुद्रा पडली शिक्का पडला तर ते त्याच्यासाठी सगळ्या वस्तू आपल्याला विकत घेता येतात. असं म्हणता येत नाही चामडा आहे काय. आता हे कागद काय आणि 500चा कागद काय सारखाच आहे का. हे कागद दिला तुम्हाला तर 500 दिले तर कशामुळं राजमुद्रा शिक्का महत्व आहे. राजमुद्रेचं महत्व. तसं त्या ठिकाणी हे जसं तसं ते बी शास्त्रे स्वीकारल्या जे शास्त्राने स्वीकारलेला मार्ग आहे त्या मार्गाने जाणं म्हणजेच त्या ठिकाणी आस्तिक्यपणा. म्हणजेच त्याला काय म्हणतात आणि त्या शास्त्राच्या मार्गाने न जाणं त्याला काय म्हणतात मग नास्तिक्यपणा. त्याला काय म्हणतात नास्तिक म्हणजे काय देवाचं अस्तित्व न मानणारा शास्त्राचं न ऐकणारा त्याला काय म्हणतात मग करणी याची नावे भलतेची करी त्याचं नाव काय आहे नास्तिक. आणि आस्तिक म्हणजे काय तर शास्त्र विधीप्रमाणे जो वागणारा त्याला काय म्हणतात मग आस्तिक म्हणतात. आदरे जे का मान्य ते आस्तिक मी म्हणे 9वा गुण जेणे कर्म ते साच. आणि अशा पद्धतीनं शास्त्राचा आदर करणे
याला काय म्हणतात मग आस्तिकपणा. आस्तिक. हे 9 गुण झाले. किती गुण झाले? नऊ. एवम नवमी नवही समाधिक गुण जेत निर्दोष, ते कर्मदान स्वाभाविक. अशा पद्धतीचे 9 निर्दोष असणारे त्या ठिकाणी कर्म हे ब्राह्मणांचे काय झालेले आहेत? गुण झालेले आहेत. एवम नवही समाधिक कर्म गुण जेत निर्गुण, हे नवही त्या ठिकाणी समाधिक कर्म हे ब्राह्मणांचे स्वाभाविक त्या ठिकाणी काय आहेत? गुण आहेत. तो नवगुण रत्ना करू, या नवरत्नांचा हरू, न पीडित लेदी न करू प्रकाशू जाईसा. अशा पद्धतीनं 9 गुण म्हणजेच हे 9 रत्न आहेत. आणि या 9 रत्नांचा हार आहे का नाही? 9 रत्नांचा न फेडित लेदी न करू प्रकाशू जाईसा. या 9 रत्नांचा हार त्या ठिकाणी काय आहे? बनवलेला आहे. नवरत्नांचा हार न फेडित लेदी न करू प्रकाशू जायचा. त्या ठिकाणी या नवरत्नांचा हार ज्यांनी गळ्यामध्ये धारण केलेला आहे तर त्याला काय म्हणतात मग? ब्राह्मण म्हणतात. काय म्हणतात त्याला? ब्राह्मण. हा. न फेडिता दिन करू प्रकाश. हम्म? न फेडिता दिन करू प्रकाश. हम्म. न फेडित ले, म्हणजे सूर्यासारखा तो प्रकाशित असतो का? हम्म? सूर्यापेक्षाही त्याचा प्रकाश जास्त असतो. जसा दिवस आपल्या प्रकाशाला घेऊनच चलतो हा. तसा आहे नवगुणाला घेऊनच ब्राह्मण राहतो. त्याचं नाव ब्राह्मण. ले दिन करू प्रकाशू जायचा असं येते. मागचं जर घेतलं तर लागत नाही. ले दिन करू प्रकाश. दिन करू प्रकाशू ले जायचा. दिन करू म्हणजे दिवस. दिवस प्रकाश घेऊनच चलतो जसं तसं. हा नवरत्नांचा हार न फेडिता म्हणजे न काढता, कधीच काढीत नाही. नवरत्नाचा हार न फेडता तो राहतो. म्हणजे नवरत्नांचा हार नेहमी त्या ठिकाणी धारण करूनच चालतो. नवरत्न म्हणजे काय? 9 गुण. 9 गुण कधी न सोडता जो जीवन जगतो. जसं दिवस कधी दिवस उगवला म्हणजे दिवस आला उगवला पण प्रकाश नाही पडला. दिवसासोबतच प्रकाश. आभाळ नाही मग आभाळ आल्यावर पडत नाही, कारण अज्ञानाचं जर आभाळ आलं नाही आभाळ अज्ञानाचं जरी आभाळ आलं तर मग दिवस दिसणार आहे, प्रकाश नाही दिसत. अज्ञानाचं आभाळ येते ना कधी. कोण? जमीन नाना चापा चंपडी पूजिला, चंद्र चंद्रिका धवळीला, का चंदन निजे चर्चेला सौरभ जेवी. नाना चापा चौफळी पूजिला, चंद्र चंद्रिका धवळला, का चंदनो निजे चर्चेला सौरभ्य जेवी. तर त्या ठिकाणी चाफ्याने चाफ्याला काय केलेलं आहे? चौफळलेला आहे. आणि चंद्राला चंद्रिकेने म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या बाकीच्या चांदण्याने त्याला काय केलेलं आहे? धवळलेलं आहे. का चंदनो निजे चर्चेला, चंदनच पण त्या ठिकाणी आणखीन चंदनामध्ये ते काय केलेलं आहे? चर्चिलेलं आहे. सौरभ्य जेवी, जेवी सौरभ्य. जसं सुगंधचे पण तो स्वतःच्या सुगंधानेच आणखीन काय केलेला आहे? सुगंधित केलेला आहे. जेवी नवगुण टिकलग ले ब्राह्मणांचे अव्यंग, काहीत नसंडी अंग ब्राह्मणांचे. तसं 9 गुण त्या ठिकाणी
नवगुण रत्नच त्या ठिकाणी जोडून नवगुण रत्नाची सामुग्री घेऊन ब्राह्मणांचे अव्यंग ब्राह्मणांचं त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी अंगच तयार झालेलं आहे. काहीच नसंडी अंग ब्राह्मणांचे, म्हणजे कुठल्याही पद्धतीची त्याच्यामध्ये काय राहिली नाही, उणीव राहिली नाही. आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐके प्रज्ञेच्या बरोबरी. आता जे क्षत्रियाचं कर्म आहे हे धनंजया ते मी तुला आता सांगतो. प्रज्ञेच्या बरोबरी म्हणजे त्या ठिकाणी प्रज्ञा म्हणजे बुद्धीच्या बुद्धी देऊन त्या ठिकाणी तू काय करते, श्रवण कर. कोणतं कर्म आता? क्षत्रियाचं कर्म. ते क्षत्रियाचं कर्म कोणतं आहे, किती आहे ते आपण आता उद्याच्या पाठामध्ये घेऊ. कुंडलिक वरदारी आज ब्रह्मकर्म पूर्ण झालेलं आहे. तर 9 गुण ब्रह्मकर्म म्हणजे किती?